फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं होतं का आणि याला कोणी पाठीशी घालतंय का किंवा कुणाच्या सांगण्यावर हे केलं जात आहे? ते दुसऱ्याच्या सांगण्यावर करते, ते सुपारी बाजू आहेत. आता जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे एक ह्याच्या आधी कुणाच्या सत्तेत होते, कुणाच्या ह्याच्यावर सभापती होते, सभापती होते ना ते ताईसाहेब ज्यावेळेस भाजपचं होतं ते सभापती होते ना ते, कुणाच्या जीवावर मोठे झाले, त्यांच्या भावाची गुत्तेदारी ताईसाहेबांच्या जीवावर चाललेली. पण आता काल पत्रकार परिषद घेतली त्यांनी कुठं कोण्या पक्षाची कोण्या पक्षाची त्यांच्या नेत्यावर आरोप केले शिवसेनेच्या हल्ली, त्याच्याबद्दल काय आंदोलन केलेलं आहे यांनी? जीप कापायची तरी हे केली ना ते गायकवाड आमदारांनी, त्याच्यावर काय आंदोलन केलं का? यांची पक्षावर निष्ठा आहे का कशावर निष्ठा आहे? पत्रकार परिषदेच्या 2 दिवसापूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पवारांची भेट घेतली. त्यांच्या सांगण्यावरच चाललेलं आहे, फक्त धनंजय मुंडेला सापवायचे प्रयत्न आहे, बाकी काय नाही. म्हणणं आहे 23 तारखेला ते मोर्चा काढते, त्या मोर्चाकडे कसं बघतात? नाही, मोर्चा काढायचं तर लोकांच्या गाडावर, ट्रॅक्टरचं बैलगाड्याचं काय किरायाने भेटते ते लोकांच्या गाडावर, काय अस्तित्व तिथं कळलं. जनतेचा मोर्चा, जनतेचा मोर्चा काय ट्रॅक्टरला बैलगाड्याला आंदोलन पाहिजे काय? मोर्चा गाड्या लोकांच्या गाडावर, ट्रॅक्टर बैलगाड्या किरायाने भेटते ना. इथले पत्रकार विचारा देवळ कमिटीमध्ये काय चालतंय काय नाही चालत, हुकुमशाही चालती, चाव्या कुठं असतात, सरावर बाहेर खिशात असतात, म्हणजे कुणाला मधीच वाढायचं, कुणाला लाईच वाढायचं, एवढा कारभार चालू आहे. पीक विम्याच्या संदर्भात गुन्हे दाखल झाले 16 जण, त्याला आपण पाठीशी घालतो आमचा काहीच संबंध नाही. पीक विमा दाखल करणारे यादी देतो तुम्हाला, कुणाचे लोक आहेत, कुठून भरलेत, हे लोक टॅली करा, कुणाचे एक टोळी त्या पीक विम्यामध्ये गुन्हे दाखल करा. गुन्हे दाखल झालेलेच येतं, त्याच्यात अटक करा. आम्ही देवळ कमिटीचा देवाचा विषयावर आम्ही काही करत होता, दाराला आम्ही दावेच गपची बसविलेले देतील ते पुरावे काय देवळ कमिटीचे काय. आम्हाला देवाच्या ठिकाणी राजकारण करायचं नव्हतं, पण आता ते उतरायला तर राजकारण करू आम्ही, त्याच्यात काय विषय आहे लाडाकडे सगळे. बैठक झाली, त्या बैठकीत असं सांगण्यात येतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते तटस्थ भूमिकेत राहणार. या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांना अडवण्यासाठी ही काही भाजपची योजना आहे. त्यातली मिटिंग त्यांची वैयक्तिक मिटिंग होती. ताईसाहेबांचं आम्ही जीवापेक्षा जास्त काम केलंय, ताईसाहेब आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे मिटिंगला महत्व देण्याचा काही विषय नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये परळीने सर्वाधिक मताधिक्य दिलं होतं. विधानसभेला काय चित्र असेल, कशा पद्धतीने तुमची तयारी झालेली आहे? पीटी फुटल्यावर कळलं साहेब, एक पाऊल पडते पुढे. पीटी फुटल्यावर कळलं काय तयारी असेल. काल जर 2 मतं मिळाली असती तर आज किती थांबते, कोण येते ते कळणारच आहे. काय लाभ आहे काय? आपल्याकडे दिला असं वाटतंय 100%. आम्हाला गरज नाही, आम्ही खूप आहेत. तुम्ही इतके जण आहे, जनता बहीण भाऊ एक आहेत, त्याच्यामुळे तिसऱ्याचा निभाव इथं लागू शकत नाही. ते कुणी बी असू द्या, कुठला बी असू द्या, दाखवून दिले लोकसभेला, बघितलंय सगळ्यांनी. काही जणांचा नवऱ्याचा विश्वास संपादन करू शकले नाही तर लोकांचा जनतेचा काय विश्वास संपादन करू शकणार आहे? खालच्या पातळीवर जाऊन बोलतो मी, कशाला काढायला लावायला भांडण बोलणं बंद आहे ना. नवऱ्याचा विश्वास संपादन करू, सर्वसामान्याचं कधी संपादन करणार आहे? अण्णा विरोधकांची पत्रकार परिषद होण्यापूर्वी आणखी एक पत्रकार परिषद झाली राजभाऊची. त्यांनी एक आरोप केले 450 कोटी रुपयांचा घोटाळा नगरपालिकेत झालेला आहे. बघा त्यांनी तक्रार, अहो राजेभाऊ परत त्यांनीच एक 2 बैलाखाली वर्क ऑर्डर आहे 10 कोटीची, घोटाळा कसा होऊ शकतोय? त्यांनी आरोप केला. अहो 10 कोटीची त्याला लाईटचं काम त्यांच्या ह्याच्यावर सुटलेलं आहे ना, घोटाळा कसा होऊ शकतोय? वर्क ऑर्डर पाहिजे असेल दाखवत तुम्हाला. हे दिवसा स्वप्न पडायलेले वरिष्ठ पुढाऱ्याला भेटून, पण ते सक्सेस होणार नाही तिथं. परळी मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातला एक मोठा राजकीय नेता लक्ष घालतोय असं चर्चा आहे, कसं बघताय? नाही घालत असतील ठीक आहे. हे बघा, कुठल्याही राजकीय नेत्याला लक्ष काढू द्या, इथं काही फरक पडणार नाही. दिवसा स्वप्न बघायला बघू द्या, तेवढा तरी आनंद घेऊ द्या. सांगा सगळं त्याला आमचं एक चॅलेंज आहे, हे बैलगाडी ट्रॅक्टर रद्द करा. तुम्ही बी तिकडून विरोधात मोर्चा काढा, आम्ही विरोधात मोर्चा काढतो. समोरासमोर उद्याला तुम्हाला बी बघायला मजा येईल, पत्रकारांना बी खरी कुणाची ताकद आहे काय काय. बैलगाड्या ट्रॅक्टर किरायाला भेटते तो तुम्ही बाया बाजूच इथं आणतो आम्ही प्रत्युत्तर द्यायला. बैलगाडी ट्रॅक्टर काय प्रत्युत्तर देऊन ह्याला काय त्याला मोठा
बंड करायचे संपल्याला बाजार आहे खुळखुळे येतील याला काय महत्व तेवढ्या लायकीच्यात नाही. खुळखुळे ह्यांचे काय जत्रात खुळखुळ्या वाजते तुला फेकून देते 2 महिन्याची जत्रा आहे. अहो इकडं जरागे पाटील साहेबाचं अभिनंदन करतात काम करायला म्हणजे ह्यांच्या पोटात का दुखायले हा ते काय कोणी पक्ष देत का बिचारे ते आंदोलन करतात त्यांच्या साहेबांचं अभिनंदन केलेलं हे कोण मंत्र्यावर आरोप करणार केलं का अभिनंदन